नमस्कार, मी डॉक्टर सुश्रुत तातेड. मी एक प्लास्टिक सर्जन आहे आणि मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. आज आपण स्कार रिव्हिजन सर्जरी ह्या गोष्टीच्या बाबतीत आपण जाणून घेणार आहोत. स्कार किंवा वन हे आपल्या युजली जेव्हा तोंडावर असते किंवा चेहऱ्यावर असते तेव्हा हे फारच वाईट दिसते. ते एक आपल्याला एक वाईट काळाची आठवण करून देत असतं आणि किंवा तो आपली पर्सनॅलिटी जो आहे ते पण हॅम्पर करतो. प्रत्येक माणूस जेव्हा तुमच्याकडे पाहतो तेव्हा त्याला तुमचा वन किंवा स्कार हा सर्वात अगोदर दिसतो आणि त्याच्यामुळे त्याचं लक्ष विचलित होतं आणि आपल्याला हे बघून वाईट वाटतं. पण आपण ह्या स्कारचं ट्रीटमेंट करू शकतो विथ द हेल्प ऑफ झेड प्लास्टी आणि प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिक सुचर्स या मदतीने आपण स्कारचं ट्रीटमेंट करू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला जवळच्या प्लास्टिक सर्जनला कॉन्टॅक्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपण एका पेशंटची जर्नी बघणार आहोत. तो पेशंट त्याला एक खूप मोठा वन होता त्याच्या चेहऱ्यावर, डाव्या डोळ्याच्या वरच्या साईडला खूप मोठा वन होता, जसं की तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. जेव्हा तो माझ्याकडे आला तेव्हा मी त्याला झेड प्लास्टी टेक्निक सजेस्ट केली आणि हे जसं की तुम्ही पाहू शकता, सर्जरी केल्यानंतर जेव्हा आपण टाके घेतो तेव्हाचा हा रिझल्ट आहे. यात तुम्ही नोटीस करू शकता की स्कार हा पूर्णपणे गेलेला आहे आणि आता एकदम हलकीशी रेष जी आहे ती राहिलेली आहे. आणि 8 दिवसानंतर आपण हे टाके रिमूव्ह केले, जे आपण फोटोमध्ये पाहू शकता की जे आपण सुचर्स घेतलेत किंवा टाके घेतलेत ते आपण काढून टाकलेले आहेत आणि हा सध्या त्याचा 8 दिवसातला रिझल्ट आहे. आता हा रिझल्ट जो आहे तो आणखीन इम्प्रूव्ह होणार आहे, कारण की आम्ही त्याला स्कार प्रोटोकॉल आणि काही सिलिकॉन बेस्ड क्रीम्स आम्ही त्याला देणार आहोत आणि त्याचा आम्ही कंटिन्यू फॉलोअप दर 15 दिवस आणि महिन्याला घेऊन त्याचा आम्ही चांगला रिझल्ट त्याला यावा ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यात सर्वात महत्वाचं आहे की उन्हात न जाणे, कारण की सन रेज मध्ये UV रेज असतात ज्याच्यामुळे आपला स्कार खराब होऊ शकतो. आता आपण त्या पेशंटचा रिव्ह्यू पाहणार आहोत, कारण की त्याला एवढा चांगला रिझल्ट एक्सपेक्टेड नव्हता. त्याच्यामुळे ते रिव्ह्यू जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही जर एक स्टेप जर घेतली तर आपल्याला ह्यामध्ये बरंच चांगला रिझल्ट येऊ शकतो. चेहऱ्यावरती एक पाजलेलं निशाण होतं, त्याच्यासाठी मला ते डाग काढायचं होतं, त्यासाठी मी इथे आलो होतो. मी रत्नागिरीमध्ये होतो, सध्या पुण्याला कामाला आहे. माझ्या भावाकडनं मला माहिती समजली डॉक्टर करतात म्हणून, त्यांच्या ओळखीचे होते. भावाच्या रेफरन्सवर मी इथे आलो होतो. काहीच त्रास नाही झाला. मला रिझल्ट खूप छान वाटत आहे. भविष्यात मित्रांना पण माझ्या त्यांना वाटलं नव्हतं की एवढं चांगलं दिसेल म्हणून, पण ते पण आता म्हणत आहेत की खूप छान झालं म्हणून. हे खूप छान होतं एक्सपिरियन्स, म्हणजे काही त्रास असं मला झाला नाही. खूप छान ऑपरेशन झालं. तर हा होता पेशंटचा रिव्ह्यू. जर तुमचा स्कार जर असेल तर तुम्ही माझी अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि जेव्हा तुम्ही माझ्याकडे जर आला तर मी तुमचं क्लिनिकल एक्झामिनेशन करून त्याला कोणती झेड प्लास्टिक किंवा कोणती टेक्निक सूट होईल हे मी तुम्हाला सांगू शकतो आणि आपण ह्याचा रिझल्ट कसा येईल त्या बाबतीत आपण डिस्कस करू शकतो. ह्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवणे फार गरजेचं आहे की प्रत्येकाचा स्कार, प्रत्येकाची स्किन क्वालिटी ही वेगळी असते. त्याच्यामुळे प्रत्येकाला आपण इंडिव्हिज्युअल वेगळा प्लॅन करतो आणि त्यानुसार आपण ते प्लॅन एक्झिक्यूट करतो. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही पर्सनल मीटिंग किंवा व्हिजिट कन्सल्टेशन घेणार तेव्हा तुम्हाला आणि मला दोघांनाही एक चांगली आयडिया येईल आणि तुम्हाला चांगला रिझल्ट देण्यास मदत होईल. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या स्कारशी संबंधित आणखीन काही माहिती हवी असेल किंवा माझी अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण आम्हाला मेसेज करा. मी आणि माझी टीम आपल्याला मदत करण्यास नेहमी तयार आहोत. धन्यवाद.